महाराज, वैद्यबुवांनी विश्रांती सांगितली आहे. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी बोचरी, आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेन. तसेही आता किती दिवस राहिलेत आमचे. हे काय अभद्र बोलतात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत? महाराज बास. पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज? सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम आहे का डोक्यात? असेलही, पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्रप्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का तुम्हाला रायगडावरती नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्याच भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय? भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी आणि हो, वैद्यबुवांशी